मंकीपॉक्स या आजाराबाबत सगळीकडे दहशत असतानाच आता वर्धा आरोग्य विभाग अलर्ट झालाय। संपूर्ण जिल्ह्यात खबरदारीचा उपाय म्हणून आरोग्य विभागानं काही ठोस पावलं उचलली आहेत। खोकला, अंगावर पुरळ असल्यास तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्यावा अशा सूचना सुद्धा देण्यात आल्यात। जिल्हाधिकाऱ्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। दरम्यान अद्याप गावांपर्यंत मंकीपॉक्स आला नसून खबरदारीचे उपाय घेतले जात असल्याचंही त्यांनी सांगितलंय। जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी या संदर्भात बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी निलेश बंगाली यांनी। मंकीपॉक्स सध्या आपल्या देशात, आपल्या राज्यात किंवा आपल्या जिल्ह्यात जरी आला नसला तर या संदर्भात जिल्हा प्रशासनाने खबरदारी घ्यायला आता सुरुवात केलेली आहे। या सर्व विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधूया। सर, मंकीपॉक्स संदर्भात जिल्हा प्रशासनाने काय खबरदारी घेतलेली आहे? मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण जो आहे तो मुंबईला एअरपोर्टवर सापडला। सर्व इंटरनॅशनल एअरपोर्ट्स जे आहेत तिथे आरोग्य चमू जी आहे ती बाहेर देशातून आलेल्या रुग्णांचं स्क्रीनिंग करत आहेत। ज्यांना अंगावर पुरळ असणे, ताप असणे, घसा खवखवणे किंवा अशा प्रकारची लक्षणं ज्यांना आढळून येतात त्यांना विलगीकरणात सध्या ठेवून त्यांचं टेस्टिंग करून मगच त्यांना जे आहे आपण आतमध्ये घेतोय। नक्कीच ग्रामीण भागामध्ये काही सूचना केल्या आहेत का आरोग्य अधिकाऱ्यांना, किंवा ग्रामीण भागात काय उपाययोजना संदर्भात? ग्रामीण भागामध्ये आपली सर्व्हिलन्स सिस्टीम जी आहे ती अत्यंत चांगली आहे। आपण अशा प्रकारचे लक्षणं असलेल्या रुग्णांचं दैनंदिन अहवाल जो आहे सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयातनं आमचं जे एक कक्ष आहे, साथरोग कक्ष, तिथे आपण घेत असतो आणि अशा प्रकारची रुग्ण असली तर त्यांच्यावर विशेष लक्ष देऊन त्यांचा उपचार आणि हे करण्याचं आपण खबरदारी घेतोय। नक्कीच जिल्ह्यामध्ये जरी रुग्ण नसले तरी जिल्हा आरोग्य प्रशासन हे सतर्क झालेलं आहे। त्यांनी काही उपाययोजनात्मक निर्देश सुद्धा दिल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। निलेश बंगाली, NTV मराठी, वर्धा।